या खात्यामध्ये वेगळीच छाप झेंडा उंच गेला झेंडा उंच गेला झेंडा उंच गेला आज सांगली सहत महाराष्ट्र चेतना माने उचालला दूरदृष्टी नियोजन विकास सर्वांनी मान्य केली सर्वांनी मान्य केली समितीच्या सदस्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। या सत्कार समारंभाच्या निमित्तानं ज्यांच्या आपली आपली भूमिका या निमित्तानं बजावतील। आज सगळीकडे बघितलं तर आपल्या सदस्यांचा पेटा बांधत असताना आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आनंद होतोय की पुरुषांच्या पेक्षा पलीकडे महिलांची संख्या ही अतिशय जास्त पद्धतीने आहे आणि माझा विश्वास आहे की या जिल्ह्यातल्या जनतेनं लाडक्या बहिणीचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवून आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी लाडक्या भगिनींना आपल्या सभागृहात पाठवण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की आपण मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं साधन म्हणजे तळागाळातल्या माणसाचं काम, त्या वैयक्तिक योजना असतील सार्वजनिक योजना असतील ह्या तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या व्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकतं। त्यामुळं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली त्या नेतृत्वाला साजेसं का येणाऱ्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे। आपणास मागील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा, मनपूर्वक अभिनंदन। टाळ्यांचा पाऊस पडून उपस्थित सर्वांना विनंती आहे। यानंतर विजय विश्वास धेंडे जिल्हा परिषद सायन्स गट आपल्या विसापूर तासगाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद गटातून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अर्जुनजी पाटील सर आपल्या या ठिकाणी सन्मान। अक्षय अजय पाटील सर्वाधिक मताधिक्य 8600 मताधिक्याने इतके विक्रमी मतांनी अक्षय भैया जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलेला त्यांच्या भावी वाटचालीस आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। तर गावी गावचे सुपुत्र आणि गालगाव जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय विकासजी हक्के आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। जिल्हा परिषद गटासाठी आपले नियुक्त झाले मनापासून अभिनंदन। यानंतर दादासाहेब जिल्हा सांगलीचे सुपुत्र आणि कोची जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य दादासाहेब कोळेकर आपलं अभिनंदन। यानंतर कौतुमंतर तालुक्यातील जय निवृत्ती बनसोडे आपलं मनापासून अभिनंदन करण्यात येतं। कृपया नवनिर्वाचित सदस्यांना समोर येण्यासाठी कृपया जागा उपलब्ध करून द्या। संजय निवृत्ती बनसोडे रांजणी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य आपलं अभिनंदन। यानंतर प्रतिमाजी सुजित मोरे आपला सन्मान मंचावर करण्यात येतो। आपण बहुमताने जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून गेला। रेटर हनाक्षी जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रतिमाजी मोरे। यानंतर कांता लढाईचा वसान वारसा त्यांच्या घराण्याला स्वर्गीय बापू गुरुजी वाटेगावकर यांच्या रूपाने ज्यांनी पेरलेला आहे त्या सभापती कांताबाई शिवाजी वाटेगावकर बेळगाव जिल्हा परिषद गट सभानंतर निर्ली तालुका लावळा जिल्हा सांगली नगरीच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कासेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य नवनिर्वाचित सदस्य संगीताजी संभाजीराव पाटील आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येतो। माळी पेठ जिल्हा परिषद गटाच्या सदस्य वाळवा तालुका पेठ जिल्हा परिषद गटाच्या सदस्य मंडळाई भगवान माळी आपलं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येतं। यानंतर गोलकिंडी गावचे नवनिर्वाचित सदस्यांचा हा सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतो। यानंतर बोरीशील बावची जिल्हा परिषद गटातून यानंतर सर्वात महत्वाचा आपला
आपल्या जिल्हा सचिव आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाचा कस ज्या ठिकाणी लागला आणि ज्या आपल्या विरोधकांच्या राजकीय घराण्याची परंपरा, एका राजकीय घराण्याची राजकीय परंपरा मोडून करून देवीकाताईंनी लाखमोलाचं विजय संपादन करून आदरणीय साहेबांच्या शिल्पेचा मानाचा पुरवला. मुंबईच्या आपल्या नेत्या येऊन जिल्हा परिषद गटाच्या देवीकाताई शिलाताई शंकर मोहिते, सगळ्यांचे शिलाताई शंकर मोहिते आपल्या सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. मानसिंगराव नाईक मांगली जिल्हा परिषद गटातून नवनिर्वाचित सदस्य म्हणून जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त झालेले आहेत. टाळ्यांचा पाऊस पडत आहे. आपण बसलेल्या मंडळींनी कृपया आपण मताधिक्य बोलूनच आहे, परंतु हा आशीर्वाद आपल्या सन्मान मान्यवरांच्या असते. यानंतर कौटुंबरान जिल्हा परिषद गट मिरज तालुका कौटुंबरान जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्य मीना सचिन पाटील, सदस्य सभापती वर्षादेव सचिन कांबळे, पंचायत समिती गणाच्या हा सत्कार सोहळा आपण संपन्न करूया. यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रियंकादेवी अर्जुन गिल आपलाही या ठिकाणी सन्मान होतो. आपल्या सर्वांच्या लावणी अडचणीला आपण शुभेच्छा देऊया. टाळ्यांचा पाऊस पडत राहूया. वैशालीताई रामचंद्र माने आपणास विनंती आपण रांजणी खरंतर निवड अध्यक्ष म्हणून आपणही सन्माननीय कल्पनाताई निवास पाटील कसबा तालुक्यातील सदस्यांनी सर्वांनी कृपया समोर या. यानंतर बहिराजे पंचायत या आपल्या पक्षावर प्रयोग करणारी निष्ठावंत सगळी मंडळी आहेत. या सर्वांनी या निवडणुकीत आपल्याला प्रचंड असं यश मिळवलं. चव्हाण विद्याराणी प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य साहेब अमित पाटील आपल्याही या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. सभापती साहेबाई अमित पाटील आपण बहुमताने पंचायत समिती शिराळूपंप असला तरी सहकुटुंब दोघांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येतच आहे. आपण उमेदवारांनी मंचावर आलं तरी हरकत नाही. मनापासून अभिनंदन. कौतुकराज पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य अरविंद बलवंत सत्कार आपल्या या ठिकाणी सन्मान होतो. कौतुकराज पंचायत समितीचे सन्माननीय नवनिर्वाचित सदस्य अरविंदजी सत्कार साहेब आपलं अभिनंदन. निमित्ताने सन्मान आणि आपल्या स्नेहलताई सुरेश पाटील, यानंतर रिदा सुलेमान मुजावर टाकळी पंचायत समिती पाटील यांच्या पत्नी आहेत. या दोघांनी आपल्या पक्षाच्या या यशामध्ये लाखमोलाचा वाटा उचललाय. टाळ्यांचा पाऊस पडू द्या. समोर बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, पुन्हा पण विनंती आहे. यानंतर रिदा सुलेमान टाकळी पंचायत समिती गणाच्या सदस्य, महिषा पंचायत समिती गणाच्या सदस्य गायत्री सुशांत घोरपडे आपण समोर यावं. आपला या ठिकाणी सन्मान. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. आता अशा कर्तृत्ववान स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषात नवनिर्वाचित सदस्य आपला सन्मान या ठिकाणी होतो. यानंतर एक विशेष सत्कार या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये आपण करतोय. नांदेड पंचायत समिती गणाच्या नवनिर्वाचित सदस्य संयोगिता प्रकाश कोळी, खरं तर आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादाबरोबर अभिनंदन करूया, स्वागत करूया. हा स्नेह प्रेम हा जिव्हाळा असाच व्यक्तिगत होईल आपण अशी आशा व्यक्त करूया. त्यानंतर शिरोळा तालुका यानंतर वाळवा तालुक्याकडे आपण वळूया. आपणही समोर या. आपले कुटुंबीय असतील तरी आपण सोबत आला तरी चालू. त्यानंतर सभापती रुपालीताई प्रकाश सपाटे, बोरगाव पंचायत समिती गणाचे सदस्य मनोज माणिकराव पाटील, बोरगाव पंचायत समिती गणाचे सभापती आपल्या सर्वांचे बंधुतुल्य मित्र मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांच्या सभापती एवढं सोपं नसतं. आपण ही भूमिका अतिशय सहजपणाने पार पाडली. दादा आपल्या मनापासून अभिनंदन. यानंतर वाटेगाव पंचायत समितीचे सन्मानित सदस्य प्रकाश व्यंकटराव पाटील
एकदा सगळ्यांनी बघून घ्या आणि दोघांनी जिल्हाभर आता फिरायचं आहे. आता आपला प्रपंच आणि पक्षाचा जिल्ह्याचा प्रपंच हे तुम्हाला खांद्यावर पुन्हा एकदा नव्याने ताकदीने घ्यायचं आहे. मनापासून अभिनंदन. यानंतर प्रकाश राव, यानंतर पेठ पंचायत समिती गणाच्या सदस्य सौभाग्य होते. पेठ पंचायत समिती गणाच्या सदस्य आपले स्वागत होते, अभिनंदन होतं. त्याचबरोबर साखरवाडी पंचायत समिती गणाचे सदस्य या ठिकाणी रश्मीताई बरोबर मित्रकरण पंचायत समिती गणाच्या सदस्य आपला सन्मान होतो. यानंतर ऐतवडी बुद्रुक पंचायत समिती गणाचे सदस्य शिवाजी अप्पा माळी आपल्या निमित्ताने सन्मान होतो. विनंती आपण समोर यावं. पण या आपल्या समोर शिवाजी अप्पा माळी यांचा सन्मान होतो. निवडून आलेल्या सदस्यांनी एकदा सर्वांचा आधारस्तंभ म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपण असणार आहात. त्यामुळे आपल्या सर्वांशी परिचय आहेच तो आणखी. त्यानंतर पंचायत समिती बागणी गणाचे सदस्य उदयसिंह प्रताप. एक महत्वाचा असाच सन्मान वेलूर आणि बहादूरवाडी पंचायत समिती गणाच्या सदस्य हर्षाली देवशील पाटील. खरं तर गेली अनेक वर्ष आपण खरं तर या विजयासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण हा विजय आपल्या सर्वांच्या चिरतेच्या यशाच्या आजवरच्या कीर्तीच्या चिरतेचा मानाचा तोडा आहे. या तासभर आपल्याला ज्यांनी उभा होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांची गाथा आपल्या समोर या टीमसाठी चालू ठेवावं यासाठी शुभेच्छा या निमित्ताने देतो. मनापासून सर्वांचे धन्यवाद. माझ्यावर विनंती आपण संघातील वाढले तालुक्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली फार चांगलं यश त्यांनी प्रामुख्याने सन्मानित केलं. मी खास करून या ठिकाणी उल्लेख करेन शिराळा तालुक्यातील आळा मतदारसंघाच्या आमच्या नवीन जिल्हा परिषद सदस्य तो शिवाशंकर महते. फार चांगलं यश शिवायच्या पश्चिम भागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मिळवलं. शंकर महते व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईमध्ये राहतो, मात्र तालुक्याची नाळ आणि मुंबईची नाळ फार चांगल्या पद्धतीने सांभाळायचं काम हे प्रामुख्याने त्या ठिकाणी त्यांनी केलं. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित असलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील भरघोस यश आपल्या पक्षानं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळवलं. पंचायत समितीच्या सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. साहेब मानसिंग भाऊंच्या आधी जे वक्ते बोलले त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत होतं. मी मात्र आता पक्षाचा विधानसभेचा सदस्य आहे, त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच आपल्याला विनंती करेन आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच बोलेन. गेली 10 वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये लढा देत असताना प्रत्येक संघर्षाला सामोरं जाण्याची तयारी आमच्या सर्वांची होती. किंबहुना अनेक वेळेला त्रास झाला, पण तुमच्यासारख्या खंबा आणि खंबीर नेतृत्वाची साथ आम्हाला सर्वांना होती. 2021 पासून तुम्ही आम्हाला व्यक्त केली होती आणि तुमच्या सल्ल्यानुसार, तुमच्या शब्दानुसार आणि तुमच्या नेतृत्वामध्ये साहेब आज 10 पैकी 7 जागा जिल्हा परिषदेच्या आपण निवडून आणलेल्या आहेत. 8वी जागा थोडक्यात गेली, 9वी जागा काँग्रेसच लढवत होतं. त्यामुळे विरोधकांच्या हाताला साहेब सगळी एकत्र असताना सुद्धा तशी मतदारसंघातली एकच जागा लागलेली असं म्हणायला साहेब हरकत नाही. तुमच्या शब्दाच्या पुढे माझा एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही हे सुद्धा मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तुमच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे
की सांगली जिल्हा परिषदेवरती आपण सत्ता स्थापन करू हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. आणि गणित घालण्यात आणि भविष्यात आम्ही सुद्धा त्यातनं काहीतरी शिकू. त्यामुळं तुमचा आशीर्वाद या पुढच्या काळात असाच असू दे. आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या पुढच्या काळात जिल्हा पातळीवरची कुठलीही निवडणूक असो, जशी आता ताकद आम्ही उभी केलेली आहे तशीच या पुढच्या काळात देखील तुमच्या पाठीमागे ताकद उभी करू हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. एकदमच या सगळे चला. आणि कवठेमंकाळ तालुक्यातील अध्यक्ष म्हणून भोजली पवार, सीताराम कांबळे, प्रल्हाद हाके आणि जिल्हा कार्यकारिणीचे भरत हरी कराडे. चला, धन्यवाद. चला पटकन आपण बसून घ्या. यानंतर साहेबांचं मार्गदर्शन होत आहे. सर्व निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत आपण 25 जागावर निवडणूक लढवली आणि 18 जागांवर आपला विजय झाला. या जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आपण आटपाडी, खानापूर या 2 तालुक्यात निवडणूक लढवली नाही. काँग्रेस पक्षाने लढवली नाही आणि आपणही लढवली नाही. या 2 तालुके मोकळे देण्याचं कारण हे होतं की भारतीय जनता पक्षाचे विरोधी जे लढणार आहेत त्यांच्या मतामध्ये फरक नसावा आणि म्हणून तिथं अपेक्षित यश हे मतांचं विभाजन न झाल्यामुळे झालं असेल असं माझा अंदाज आहे. पण तिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे 7 उमेदवार विजयी झाले. आपण जत तालुक्यामध्ये एक निवडणूक लढवली. जत तालुक्यामध्ये आपलेच काही उमेदवार जिल्हा परिषदेची जागा सुटल्यानंतर, आपल्याला सुटल्यानंतर, राष्ट्रवादी तुतारीला सुटल्यानंतर तिकडल्या शेवटच्या क्षणी निरोप द्यायला लागले की खाली 2 घड्याळ आहेत, आम्ही घड्याळावर उभं राहू का? खाली 2 हात आहेत, आम्ही हातावर उभं राहू का? त्यांनी मला सांगितलं की तिन्ही चिन्ह सारखी असली तर निवडणुकीला प्रचाराला सोपं होईल आणि मग शेवटी त्यांची इच्छा होती म्हणून आपण तिन्ही गोष्टीला मान्यता दिली. सांगितले त्या भागात अधिक नवी पिढी आपल्या पक्षात कशी येईल आणि तरुणांची संघटना कशी बांधली जाईल याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपण गृहीत धरतो, इकडे याचं राज्य आहे, इकडे हाच आहे, इकडे याच्याशिवाय काय नाही. पण तसं नसतं. खाली त्याच्या मागे असणारी नव्या दमाची नवी पिढी ही देखील लोकांचा विश्वास संपादन करू शकते आणि म्हणून आपल्या सर्वांनी गेले अनेक वर्ष स्वर्गीय आर.आर. आबा असतील, स्वर्गीय अनिल भाऊ बाबर असतील, मदन भाऊ पाटील असतील, हे आपल्यात आज नाहीये. पण या सर्वांनी देखील राष्ट्रवादी त्या भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळात प्रयत्न केले. हे आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की फार पैसे असले की राजकारण सोपं होतं. फार वेळ असला तर राजकारण सोपं होतं. जेवढा वेळ तुम्ही द्याल, जेवढा वेळ तुम्ही खर्च कराल ती आपली खरी गुंतवणूक असते. अलीकडे पैशाला फार महत्व यायला लागले दुर्दैवाने. मागच्या 7-8 वर्षात एवढ्या करकरीत नोटा कुठून येतात आणि काय छापायचा कारखाना आहे का कुणाकडे काय करायला मार्ग नाही. पण पैशाचं महत्व वाढायला लागले आणि 5 वर्ष कष्ट करणारे, सगळ्या सेवा देणारे हे बाजूला राहतात आणि अचानक तिथं येऊन पैसे खर्च केले की माणूस निवडून येण्याची स्वप्न बघायला लागल्या. हे समाजातलं एक वेगळं चित्र. हे देश सुधारतोय, आपण देशाला अधोगतीकडे नेतोय याचा विचार करण्यासारखा आहे.
मित्रांनो